आमची जी चेन आहे हॉटेलची ही मोठी आहे आणि हाय लेवलला आहेत ते आता. म्हणजे उद्या ट्रम्पशी पण ते बोलू शकतात, मोदींशी बोलतील, कोणाशी बोलतील. पण आपल्याला हे माहिती पाहिजे की ते ज्या भागात त्यावेळेला राहत होते त्या भागामध्ये त्यावेळेचं त्यांचं हॉटेल म्हणजे त्यांच्या घरामध्ये शिक्षणाचं तसं काही वारं नव्हतं ना. पण त्यांच्या कॉलनीमध्ये जी मंडळी होती म्हणजे CKP समाजातले असतील आणि कुठल्या समाजातले, म्हणजे समाजाचा प्रश्न नाही, शिकलेली मंडळी होती, त्यांच्या मुलांबरोबर ते असायची, त्यांच्या मुलांबरोबर मुलींबरोबर असायचे. त्याच्यामुळं त्यांना एक व्हिजन आलं आणि ते पुढं गेले. मी एवढंच सांगतो की सध्या एक आता एक विचारवंतांनी लिहून सांगून ठेवलेलं आहे की म्हणजे आता लक्षात घ्या की अगदी एका बाजूला मोठी अपार्टमेंट आहे, अतिशय कोट्याधीश लोक राहत आहेत आणि खाली साधी घरातली लोक आहेत. तर ती मुलं आणि त्या मुली जर त्या मुलांच्या मुलींच्या बरोबर जर खेळल्या तर त्यांचा बुद्ध्यांक वाढतो. हे हे त्याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे ही ही आपल्याला सांगितलं पाहिजे. आज जे फ्रस्ट्रेशन दिसते त्याच्या मागचं खरं कारण ते आहे की आपल्याला हे मुलं मुली हे जे मिक्सअप जे आहे समाजामध्ये, हे जे गाणं तुम्ही जे म्हटलं, पण ते मिक्सअप हे अतिशय फायद्याचं आहे आणि त्याच्यामुळं एक प्रकारचं पुढचं जी पिढी आहे ती सुद्धा चांगली होती, त्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळं हे करावके सुद्धा एक माध्यम आहे ना, ते हे आहे. इथं काही नाही, इथं कुणी श्रीमंताला तरी गाणं म्हणा, गरीबाला त्याचा काही संबंध नाही. थोडक्यात म्हणजे केळं विकणार असेल तरी तिथं गाणी म्हणणार. कारण एका वेळेस मी केळाचीच गाडी लावणार होतो त्या काळात, पण चुकून मी पुढे गेलो, सोडून द्या. पण ही परिस्थिती होती. तर हा म्हणजे मी तुम्हाला म्हणजे अजून सुद्धा केळाच्या गाडीवाले मला हाक काय मारत असतील ते शिर्या म्हणतात, ते शिरीष म्हणत नाही, शिर्या इकडे म्हणतात ते. कारण मी पिगमी गोळा करायचं त्यांच्याकडे. पण ते जे आहे ना ते महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या गाण्यासाठी सांगितलं की हे गाणं फक्त गाणं नाही आहे, लोकांना ते एक प्रबोधन करणारी महत्वाची वस्तू आहे. धन्यवाद. ओके. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्री येस आदरणीय सरिताजी. गाणी चांगली चाललेली आहेत. आत्ताची जी लेटेस्ट 2 गाणी झाली त्याच्याबद्दल मला त्यांचं कौतुक करायचं आहे. कारण रिसंट गाणी आहेत, खूप जणांनी गाणी ऐकलेली नाही आहेत ती तरीसुद्धा. आणि तुम्ही जसं म्हणालात की काही गाणी आपल्याला त्यातलं लिरिक्स लक्षात ठेवून आणि ॲक्सेप्ट करूनच कळतात आणि ती जास्त आवडतात. त्यापैकी ही ह्यांची 2 गाणी होती. आणि आणखीन एक मला सांगायचं की कितीही कॅची संगीत असलं, ऑर्केस्ट्रा म्हणतो आपण त्याला, इन्स्ट्रुमेंटेशन, तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही त्याला सुराला पक्के नाही तोपर्यंत ते गाणं उठतच नाही. आणि म्हणजे जितकी गाणी जास्त ऐकलेली आणि प्रसिद्ध आणि लोकप्रिय तुम्ही गाल ना, तितकी जबाबदारी गायकांची वाढते. कारण इतकी ती लोकांच्या मनात, डोक्यात आणि काळजात रुतून बसलेली असतात की थोडंसं इकडे तिकडे झालं की तुम्हाला ते खटकतं. आणि कितीतरी जण कानसेनच असतात, पण आतल्या आत मनातल्या मनात ते गातच असतात, ते ऐकताना सुद्धा. त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणतात की तालाला चुकलं तर तो गुन्हा आहे, सुराला चुकलं तर ती चूक आहे. त्यामुळे ते एक तुम्ही काहीही झालं तरी म्हणजे हौस आहे, कराओके आहे, इझिली अवेलेबल सगळं आहे, पण तरीसुद्धा जे म्हणतात ना, अभ्यासोनी प्रकटावे, तसं प्लीज तुम्ही एकतर जे गाणं तुम्ही सादर करणार आहे ना, ते तुम्हाला आतून आवडलं पाहिजे. तुम्ही ते खूप वेळा ऐकलेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही ते उत्तम सादर करू शकता. कुणीतरी सांगितलंय, कुणाची तरी फरमाईश आहे म्हणून आपण ते सादर केलं तर ते एवढं छान होत नाही, म्हणजे असं मला वाटतं. त्यामुळे तेवढं एक फक्त बघा. आणखीन एक छोटीशी म्हणजे लहान तोंडी मोठा घास, हा सूर जो आहे ना तो प्लीज प्लीज दीर्घ करा. कारण हा सूर म्हणजे देव, सूर असुर, देव दानव. तर म्हणजे माझं ग्रामर नाझी आहे, मी कुठे म्हणजे माझं भूषण नाही आहे हे, पण कुठं आणि सतत समोर येतोय ते. अगदी सहज जमलं तर तुम्हाला तो फक्त थँक्यू मला सहन केलं त्याबद्दल थँक्यू.